नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. मुलं बीट खायला अगदी कंटाळा करतात. मुलांना बीट तर अजिबातच आवडत नाही. पण हे बीट खूपच गुणकारी आहे, रक्त वाढवते, मुलांसाठी खूपच पौष्टिक आहे. त्यांच्या टिफिनसाठी किंवा तुम्ही अगदी मधल्या वेळेत खाण्यासाठी बीटपासून ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात. चला तर मग आता वेळ वाया न घालवता झटपटच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण मध्यम आकाराचे बीट घेतले. त्यांची साल काढून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या घेऊन आपण शिजवून घेतले. त्यानंतर आपण हे बीट अशा पद्धतीने गार झाल्यानंतर जाडसर असे कट करून घेणार आहोत. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये हे संपूर्ण कापलेले बीट आपण टाकून घेणार आहोत. हे टाकल्यानंतर आपल्याला मिक्सरचं झाकण लावून छान मिक्सरमधून बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं सारण हे आपल्याला एका बाउलमध्ये ओतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आता आपण पुढील साहित्य टाकूया. 1 वाटी आपण गव्हाचे पीठ घेतले, जे यामध्ये टाकून घेतले. पाव वाटी अगदी 0 नंबरचा बारीक असा रवा घेतला, तो सुद्धा टाकून घेतला. त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं. त्यानंतर 1 चमचा आपल्याला पांढरी तीळ टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा. हे सगळं टाकल्यानंतर 1 चमचा काळी तीळ म्हणजेच कलोंजी टाकून घ्यायची. त्यानंतर 1 चमचा जिरेसुद्धा टाकायचे. सगळं साहित्य व्यवस्थित या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं. यामध्ये जराही पाण्याचा वापर केलेला नाही, पाणी अजिबातच लागत नाही. बीट दळताना सुद्धा आपण जराही पाण्याचा वापर केलेला नाही. बीटाला लगेचच पाणी सुटले, त्यामुळे आपल्याला यामध्ये जराही पाण्याचा वापर करायची गरज पडली नाही. सगळं साहित्य एकजीव केल्यानंतर त्यामध्ये कडकडीत तेल गरम केलं. 2 ते 3 पळी तेल गरम करायचं, ते यामध्ये टाकून घ्यायचं. नंतर लगेचच सगळं पीठ व्यवस्थित एकजीव करायचं आणि असा एक गोळा तयार करून घ्यायचा. जर तुम्हाला वाटले पीठ खूपच कोरडे आहे तर थोडासा पाण्याचा वापर करू शकतात. छान गोळा तयार करून घ्यायचा. 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचा. 10-15 मिनटं झाल्यानंतर आपण या गोळ्याला छान असं नरम करून घेणार आहोत. त्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि आपल्याला लाटायला घ्यायचे. हे बघा, छान छोटा गोळा घेतला, छान सॉफ्ट करून घेतला. आता आपण लाटून घेऊया. याला थोडंसं आपण गव्हाचं पीठ खाली लावू शकतो. गव्हाचं पीठ टाकून छान लाटून घ्यायचा. जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक आपण करून घ्यायचा. जराही खाली चिटकत नाही, अगदी सहजच लाटला जातो. छान मस्त जेवढा पाहिजे तेवढा बारीक आपण ही चपाती लाटू शकतो. मस्त याची चपाती लाटून घेतल्यानंतर याची शंकरपाळी कट करून घ्यायची. पाहिजे तशी लहान मोठ्या आकाराची शंकरपाळी कट करू शकतात. छोट्या छोट्या पुऱ्या लाटून सुद्धा तळू शकतात. पण ही शंकरपाळी महिनाभर सहजच टिकून राहतात. अगदी हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा. मुलांना पाहिजे तेव्हा खायला तुम्ही देऊ शकतात. त्यांच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी पौष्टिक रेसिपी आहे. झटपट होते, वेळ वाया न घालवता होते, अगदी खायला सुद्धा टेस्टी लागते. छान मस्त शंकरपाळी आपली लाटून झालेली आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. एका प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर लगेचच कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये एक एक करून सोडून घ्यायच्या. अगदी मस्त खरपूस अशा तळून घ्यायच्या. मस्त कुरकुरीत तळून घ्यायच्या. अगदी छान होतात. मुलं इतक्या आवडीने खातील. माझा मुलगासुद्धा अगदी आवडीने खातो आहे. आणि कसं होतं, बीट अगदी सहजासहजी कोणाला आवडत नाही. मुलंसुद्धा अगदी तोंड पिळतात. आणि बीट एवढं पौष्टिक असतं मुलांसाठी, रक्तवाढीसाठी, लहान काय मोठ्यांसाठी सुद्धा खूपच पौष्टिक आहे. त्यामुळे ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली, मोठेसुद्धा आवडीने खातील आणि लहानांचं तर विचारूच नका, एवढी त्यांना आवडेल. तुम्ही बघू शकता, मस्त अशी कुरकुरीत शंकरपाळी तळून घेतलेली आहे. छान मस्त झालेली आहे. सहज तुटते आहे. हातात अगदी भुगा होतो आहे. एवढी मस्त कुरकुरीत झाली आहे. ही रेसिपी तुम्ही अगदी सहजच ट्राय करू शकता. छान बीट आणा आणि मुलांसाठी ही पौष्टिक बीटाची शंकरपाळी नक्कीच ट्राय करा.